हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 17. तत्वस्वरूप. श्लोक क्रमांक 1. अष्टावक्र उवाच. तेन ज्ञानफलं प्राप्तै योगाभ्यास सफलं तथा तृप्तस्वच्छेंद्रियो नित्य मेकाकी रमते तु यः. भावार्थ. जो तृप्त आहे, ज्याची इंद्रिये स्वच्छ आहेत, जो नेहमी एकांतात रममाण असतो, अशाला ज्ञानफळ आणि योगाभ्यासाचे फळ प्राप्त होते. जो तृप्त आहे. भौतिक वस्तू जगताच्या उपभोगाने कोणीही कधीही तृप्त होत नाही. भौतिक वस्तू जगताचा उपभोग जितका घ्यावा तितकी उपभोगांची तहान वाढतच जाते. वस्तू उपभोगली की अल्प वेळ छान वाटते, तृप्तीचा आभास होतो, परंतु काही कालावधीनंतर त्याच उपभोगलेल्या वस्तूच्या उपभोगाची वासना पुन्हा जोम धरते. आणि परत केव्हा, हा प्रश्न मनःपटलावर उमटतो. एक उपभोग इतर अनेक उपभोगांना चालना देतो आणि विविधता वैचित्र्य उपभोगावे अशी कामना निर्माण होते. ज्या वस्तू जगताचा उपभोग घेतलेला नाही, त्यांच्या उपभोगाची लालसा तयार होते. विश्वात नित्य नियमित नवीन वस्तुजगत उपलब्ध होत असते. ही एक न संपणारी मालिका आहे. यामुळे मानव नेहमीच भौतिक वस्तुजगताच्या उपभोगांसाठी अतृप्त असतो आणि राहतो. तरीही येथे अष्टावक्र मुनी सांगतात की जो तृप्त आहे त्याला ज्ञानफळ आणि योगाभ्यासाचे फळ प्राप्त होते. कारण वस्तुजगताच्या उपभोगाने तृप्ती होत नाही, तर ती ज्ञान आणि योग याच्या अभ्यासाने प्राप्त होते. आपले गतसंचित संपवण्यासाठी आपल्याला परमात्म्याने स्वधर्माने आणि स्वकर्माने जे सहजच उपलब्ध करून दिले आहे, त्याच्या उपभोगातच तृप्ती आहे. हे ज्ञानाने, योगाभ्यासाने, अध्यात्माने, सत्संगाने जाणून घ्यायचे. ज्ञान आणि योग या योगे निर्माण झालेल्या विवेक आणि संयमाने हे जाणले जाते. यासाठी ज्ञान आणि योग यांचा अभ्यास सुरू ठेवायचा. त्या योगे तृप्ती होते आणि आध्यात्मिक फळ प्राप्त होते. ज्याची इंद्रिये स्वच्छ आहेत. आपण अध्यात्मात असे म्हणतो की ज्यावेळी आपली देहादी इंद्रिये निष्प्रभ होतील, जेव्हा आपली देहादी इंद्रिये बाह्य जगताऐवजी अंतर्मुख होतील, जेव्हा आपण देहादी इंद्रियातीत होऊ, तेव्हा अध्यात्म साध्य होते. येथे तर अष्टावक्र मुनी सांगतात की इंद्रिये स्वच्छ झाली की ज्ञानफळ आणि योगाभ्यासाचे फळ प्राप्त होते. स्वच्छ इंद्रियाचा अर्थ असा नाही की इंद्रिये चवचालपणा करू लागली, ती अयोगिक मागणी करू लागली, ती भोगप्रवृत्त झाली की त्यांचे दमन करणे, त्यांना जबरदस्तीने भौतिकापासून परावृत्त करणे, त्यांचा छळ करणे, त्यांचा वापर थांबवणे इत्यादी. स्वच्छ इंद्रिये याचा आध्यात्मिक अर्थ समजून घ्यायचा आहे. इंद्रिये स्वच्छ झाली की ती अति तरल, अति संवेदनशील, अति भावुक होतात. त्यामुळे ती अति चटकन प्रभावित होऊन भावनाप्रधान होतात. आता अशा परिस्थितीत ह्या भौतिक जगतात ज्ञान आणि योग कसा प्राप्त होईल? परंतु स्वच्छ याचा अर्थ असा आहे की ती जेव्हा मूळपदी ग्रहण आणि वर्तन करू लागतात. स्वच्छ इंद्रिये साक्षी राहतात आणि सृष्टीलीलेचा केवळ आस्वाद घेतात. त्यात ती स्वतः सहभागी होत नाहीत. ती वासना आणि कामना यापासून परावृत्त असतात. त्या योगे त्यांना सर्वत्र प्रभूचेच दर्शन होते. अर्थातच अशी स्वच्छ इंद्रिय असलेल्याला ज्ञानफळ आणि योगाभ्यासाचे फळ प्राप्त होते. जो नेहमी एकांतात रममाण असतो. एकांत याचा अर्थ अरण्यात किंवा मठात पळून जायचे असं नाही. एकांत याचा अर्थ स्वतःला कुटुंबापासून, समाजापासून, जगापासून
दूर ठेवायचे असा नाही. तसेच स्वतःला बंदिस्त जागेत कोंडून ठेवायचे, कोणाला दर्शन होऊ द्यायचे नाही असाही एकांताचा अर्थ नाही. एकांत याचा अर्थ असा आहे की कुटुंबात, समाजात, जगात असूनही त्रयस्थ वृत्तीने आपल्या योग कार्यात निमग्न असणे, समाजात असूनही नसल्यासारखे असणे, साविरक्ता हा भाव. अर्थातच अशाला ज्ञानफळ आणि योगाभ्यासाचे फळ प्राप्त होते. हरिओम.